हॅलो मामास टू बी. समर इज हिअर. उन्हाळा सुरू झालेला आहे आणि मला व्हिडिओ घेऊन यायला थोडा उशीरही झालेला आहे, पण डोंट वरी, आय एम हिअर. आजच्या व्हिडिओमध्ये प्रेग्नेंट स्त्रीने उन्हाळ्यामध्ये काय काय काळजी घ्यायची याबद्दल आपण बोलणार आहोत. आता समर हीट प्लस प्रेग्नन्सी हे कॉम्बिनेशन थोडं चॅलेंजिंग असू शकतं, पण तरी सुद्धा वाढत्या उन्हासोबत तुमची प्रेग्नन्सी सुद्धा एका चांगल्या प्रवासात आहे आणि ह्या प्रेग्नन्सीला सुखकर आणि आरामदायी ठेवणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. पण तत्पूर्वी मी डॉक्टर पूजा गुळवे, वात्सल्य गर्भसंस्कारमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते. उन्हाळ्यामध्ये बॉडी हीट वाढणं, जास्त घाम येणं, थकवा येणं, डिहायड्रेशन होणं या सगळ्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेग्नंट स्त्रीने उन्हाळ्यात नेमकी काय काळजी घेतली पाहिजे, तिने काय खावं आणि काय टाळावं, आणि याशिवाय स्वतःला व बाळाला सुरक्षित कसं ठेवावं याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आता पहिली महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे डिहायड्रेशन टाळणं, आणि यासाठी सगळ्यात सोपी सवय ती म्हणजे भरपूर पाणी पिणं. बरं, पाण्याची बॉटल आहे का जवळ? आत्ता असेल तर थोडंसं पाणी प्या, आणि नसेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की कॉमनली तुम्ही ज्या ज्या ठिकाणी दिवसभरात बसतात, जसं की टी व्ही बघायला किंवा झोपण्याची बेडरूम असेल, त्या ठिकाणी पाण्याच्या बॉटल्स भरून ठेवण्याची सवय लावा. भरलेली बॉटल दिसली की पाणी पिण्याची सुद्धा आठवण होते. उन्हाळ्यामध्ये शरीरातील पाणी लवकर कमी होतं, त्यामुळे दिवसभरात किमान 10 ते 12 ग्लास पाणी म्हणजे साधारणतः 3 ते 4 लिटर पाणी पिलंच गेलं पाहिजे. आता डिहायड्रेशन ओळखायचं कसं? समजा तुमच्या लघवीचा रंग गडद पिवळा येत असेल, तुम्हाला विनाकारण थकवा वाटत असेल, तुमचं तोंड किंवा ओठ कोरडे पडले असतील, लघवीचं प्रमाण कमी झालं असेल, सतत डोकं दुखत असेल, उठताना किंवा चालताना डोळ्यासमोर अंधारी येत असेल, तर हे डिहायड्रेशन असू शकतं. ते टाळण्यासाठी काय करायचं याची माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे घेणार आहोत. उन्हाळ्यात पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य कपड्यांची निवड. उन्हामुळे आपल्याला घाम जास्त येत असतो, त्यात प्रेग्नन्सीमुळे आपण ऑलरेडी बेचैन असतो, त्यामुळे अशात छान कॉटनचे मऊसूत सैल कपडे निवडावे. कारण अंगावरचे कपडे जर कम्फर्टेबल असतील, ब्रिदेबल असतील, तर ते घातल्यानंतर तुम्हालाही मनातून छान फील होतं. दुसरी गोष्ट, कम्फर्टेबल वाटतं आणि त्यामुळे तुमचा मूड चांगला राहतो. दुसरी टिप म्हणजे गडद रंगाचे, जसं की ब्लॅक कलर, ब्राऊन कलरचे कपडे घालणं टाळावं, स्पेशली जेव्हा तुम्ही घराबाहेर पडणार असाल तेव्हा. कारण डार्क कलर हे उष्णता ॲब्झॉर्ब करून घेतात. या उलट लाईट कलरचे जे कपडे असतात ते उष्णता रिफ्लेक्ट करतात, त्यामुळे तुम्हाला थोडाफार थंडावा मिळू शकतो. त्यानंतर पुढची टिप म्हणजे कडक उन्हामध्ये बाहेर फिरायला जाणं टाळायचं. म्हणजे कसं, तर सकाळी 11 ते दुपारी 4 त्या पिरियडमध्ये तुम्ही घराबाहेर किंवा तुमची जी वर्क प्लेस आहे तिथून बाहेर पडणं टाळायचं. जी काही बाहेरची कामं असतील, प्रवास असेल, तो सकाळी 11 वाजेच्या आत किंवा संध्याकाळी 4 नंतर करायचा. समजा जर काही महत्त्वाच्या कामानिमित्त 11 ते 4 या पिरियडमध्ये बाहेर पडावंच लागणार असेल, तर आठवणीने आपला स्कार्फ, सनस्क्रीन, सनग्लासेस, छत्री या सगळ्या गोष्टी सोबत ठेवायच्या. त्यानंतर ज्या ठिकाणी हवा खेळती नसेल, शक्यतो गर्दीच्या ठिकाणी, तर तिथे जाणं टाळायचं. जर तुम्ही व्यायाम करत असाल, म्हणजे करायला तर पाहिजेच, तर व्यायामाची वेळ ही शक्यतो अर्ली मॉर्निंग किंवा संध्याकाळी वातावरण थंड झालं की मग करत जा. पुढचा मुद्दा म्हणजे हायजीन. उन्हाळ्यामध्ये शरीराचं तापमान नियंत्रित ठेवणं जास्त गरजेचं असतं. त्यासाठी शक्य असेल तर 2 वेळा थंड पाण्याने किंवा कोमट पाण्याने आंघोळ करत जा. उन्हाळ्यामध्ये कडक पाण्याने आंघोळ करणं टाळावं. त्यानंतर उन्हामुळे त्वचेवरती खाज येते, रॅशेस येतात, त्यामुळे बाहेर पडताना डॉक्टरांच्या सल्ल्याने एखादं चांगलं सनस्क्रीन यूज करत जा. अंगाची खाज होत असेल तर कोरफडीचा गर किंवा चंदन लेप लावू शकतात. आता आपण बघूया उन्हाळ्यामध्ये काय खायचं आणि काय टाळायचं. उन्हाळ्यात आपण काय खातो याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. जास्तीत जास्त पाण्याचे प्रमाण असलेली फळं तुम्ही ह्या पिरियडमध्ये खाल्ली पाहिजे, जसं की टरबूज असेल, खरबूज असेल, काकडी, संत्री, द्राक्ष अशी सर्वच सीझनल फ्रुट्स तुम्ही खाल्ले पाहिजे. एकाच वेळी जास्त न जेवता थोड्या थोड्या अंतराने थोडा थोडा हलका आहार घेत राहिलं पाहिजे. जास्त मसालेदार, तळलेले, तिखट पदार्थ, बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. कारण उन्हामुळे ऑलरेडी आपली पचनसंस्था मंदावलेली असते. त्यात तुम्ही जर ओव्हर इटिंग केलं किंवा बाहेरचे पदार्थ, तिखट तळलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले, तर त्यामुळे पचनाचे त्रास होऊ शकतात. दिवसभरामध्ये 3 ते 4 लिटर पाणी पिलंच गेलं पाहिजे. पाण्याव्यतिरिक्त तुम्ही नारळ पाणी, ताक, लिंबू सरबत घेऊ शकतात. हे पदार्थ नैसर्गिकरित्या शरीराला थंड ठेवतात. चहा आणि कॉफीचं प्रमाण खूप कमी ठेवलं पाहिजे, कारण त्यामुळे युरिनचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे शरीर लवकर कोरडं होतं. आहारात मिठाचं प्रमाण संतुलित ठेवलं पाहिजे, कारण जास्त प्रमाणात जर मीठ खाण्यात आलं तर आपल्या ज्या टिश्यू वॉल असतात किंवा सेल वॉल असतात त्याच्यामध्ये मिठामुळे जास्त प्रमाणात पाणी साचून ठेवलं जातं आणि साचलेलं पाणी शरीरावरती सूज तयार करत असतं.
त्यानंतर उन्हाळ्यामध्ये अन्नपदार्थ लवकर खराब होतात, त्यामुळे नेहमी ताजे व गरम केलेले अन्नच खाल्ले पाहिजे. शिळे अन्न खाल्ल्याने फूड पॉयझनिंग होण्याचे चान्सेस वाढतात. त्यानंतर प्रोबायोटिक्स म्हणजे दही, ताक यांचा समावेश तुम्ही आहारामध्ये करायला पाहिजे. यामुळे पचन संस्था सुधारते आणि पोटाला थंडावा मिळतो. या व्यतिरिक्त तुम्ही गुलकंद खाऊ शकतात किंवा वाळा भिजत घातलेलं पाणी पिऊ शकतात किंवा तुमच्या ज्या पाण्याच्या बॉटल्स आहेत त्यामध्ये अर्धा चमचा सब्जा बीज भिजत टाकून ते सुद्धा पाणी तुम्ही पिऊ शकतात. आता शेवटचा मुद्दा येतो ते म्हणजे वाढत्या उन्हामध्ये बाळाला आणि स्वतःला सुरक्षित कसं ठेवायचं. उन्हाळ्यात गरोदर स्त्रीने स्वतःला आणि बाळाला सुरक्षित ठेवण्यासाठी 5 गोल्डन रूल्स फॉलो करायला पाहिजे. नंबर 1 म्हणजे गर्भाशयातल्या पाण्याचं प्रमाण टिकवलं पाहिजे, ज्याला आपण ॲम्निओटिक फ्लुइड म्हणतो. बाळ गर्भाशयात एका पाण्याच्या पिशवीत म्हणजेच ॲम्निओटिक फ्लुइडमध्ये असतं. जर आईला डिहायड्रेशन झालं तर या पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते, जे की बाळासाठी धोकादायक असते. त्यामुळे तहान लागण्याची वाट पाहू नका. दर अर्ध्या तासाने थोडं थोडं पाणी पित राहा. यामुळे बाळाची हालचाल नीट राहते आणि प्रीमॅच्युअर डिलिव्हरीचा धोका सुद्धा कमी होतो. दुसरी गोष्ट म्हणजे शरीराला ओव्हर हिटिंग पासून वाचवलं पाहिजे. आईच्या शरीराचं तापमान वाढलं की त्याचा परिणाम बाळाच्या विकासावरती सुद्धा होऊ शकतो. त्यासाठी काय करायचं तर कडक उन्हात बाहेर जाणं टाळायचं. जर शरीराची आग होत असेल तर कपाळावर आणि मानेवर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवायच्या. आईचे शरीर थंड राहिले की बाळाच्या हृदयाचे ठोके सुद्धा सामान्य राहतात. तिसरी गोष्ट म्हणजे रक्तदाब नियंत्रित ठेवायचा. उन्हाळ्यात जास्त घाम आल्यामुळे शरीरातील क्षार कमी होतात. त्यामुळे अचानक बीपी कमी होऊ शकतो आणि चक्करही येऊ शकतात. त्यामुळे आहारामध्ये लिंबू सरबत किंवा नारळ पाण्याचा समावेश करायचा. यामुळे नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स मिळतात आणि चक्कर येणं थांबते. चौथी गोष्ट म्हणजे तुमचं डाएट म्हणजे तुमचा आहार आणि तुमची विश्रांती याचा योग्य ताळमेळ घालायचा. शक्यतो दुपारी 1 ते 2 तास तुम्ही आराम करू शकतात. झोपताना तुम्ही डाव्या कुशीवरती झोपायला पाहिजे, कारण त्यामुळे बाळाला रक्त पुरवठा उत्तम होतो. आणि 5वी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेग्नन्सीमधले डेंजर साईन ओळखायचं. याबद्दल स्वतंत्र व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केला आहे. त्याची लिंक सुद्धा मी सोबत अटॅच करत आहे. पण थोडक्यात सांगायचं झालं तर बाळाची हालचाल नेहमीपेक्षा खूप कमी जाणवत असेल, तीव्र डोकेदुखी किंवा अंधारी येत असेल, आपल्या योनी मार्गातून पाणी जात असेल किंवा खूप जास्त धडधड होत असेल तर समजायचं की शरीर किंवा बाळ संकटात आहे. तर मैत्रिणींनो, या महत्त्वाच्या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या उन्हाळ्यातला प्रेग्नन्सीचा प्रवास हा सुसह्य आणि आनंदी करू शकतात. जर तुम्हाला काही त्रास जाणवत असेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या प्रेग्नंट मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि हो, डेंजर सायन्स इन प्रेग्नन्सी हा व्हिडिओ पाहायला विसरू नका. धन्यवाद.